I'll be the last one left when the lights go out. नमस्कार मित्रांनो, आजच मी नवरा माझा नवसाचा हा पिक्चर बघून आलो आणि तुम्हाला खरं सांगतो, हा पिक्चर मला खूप 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 आवडला. तर मी तुम्हाला हे आवर्जून सांगू शकतो की तुम्ही नक्की हा पिक्चर बघा. मी नेटवर काही लोकांचे रिव्ह्यू बघत होतो, ते सांगत होते की हा ॲव्हरेज आहे किंवा त्याची मी रेटिंग 4 स्टार देत आहे, 5 स्टार देत आहे. त्याच्यामध्ये अशोक सराफ यांना खूपच कमी असा रोल दिलेला आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी मी ऐकल्या. कॉमेडी लाईक ओल्ड फॅशन, जुन्या काळाची वगैरे. तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, असं काहीही या चित्रपटामध्ये नाही आहे. मला हा चित्रपट खूप 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 आवडला. मी सध्या हैदराबादमध्ये राहतो आहे आणि इथं मराठी पिक्चर बघण्यासाठी मी 50 किलोमीटर बाईक चालवून गेलो एकदम ट्रॅफिकमधून. तो मूव्ही बघितला. अक्षरशः थिएटर हे कम्प्लिटली फुल होतं. हैदराबादमध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख मराठी लोक राहतात आणि ते सुद्धा असे दूरदूरून येऊन हा मूव्ही बघत होते. तर कुठल्याही अशा फालतू रिव्ह्यूना तुम्ही बळी न पडता हा चित्रपट नक्की बघा. आपण मराठी आहोत आणि आपण मराठी फिल्म इंडस्ट्रीला खूपच सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. ह्या चित्रपटामध्ये जितके कलाकार आहेत, सचिन पिळगावकर असतील, अशोक सराफ असतील, सुप्रिया असतील, सचिन आणि नवीन जी हिरोईन आहे हेमांगी, यांनी खूप 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 मस्त ॲक्टिंग केलेली आहे. हा सिनेमा हा आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो. खूप सारे हे म्हणजे जोक वगैरे असतील, त्याची स्टोरी असेल, गणपती बाप्पांच्याबद्दल जे काही सीन असतील, हे खूपच एकदम मनाला धरून ठेवणारे आहेत. आणि मला हा चित्रपट आवडला. या चित्रपटाला मी मला खरं सांगू इच्छितो, 10 पैकी 9 स्टार देऊ शकतो. दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो की उगाच अशा म्हणजे बॉलिवूड मूव्हींना कम्पेअर करून किंवा अशा हॉलिवूड मूव्हींना ॲक्शनच असेल, याच्यामध्ये 3D इफेक्ट असतील, हे असे काहीतरी तुम्ही मनामध्ये भाव धरून जर जात असाल तर तुम्हाला हा पिक्चर आवडणार नाही. हां, जर तुम्ही आपल्या जुन्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सचिन पिळगावकर असतील, अशोक सराफ असतील, यांच्यापर्यंत आपण लहानपणापासून मूव्ही बघत असतो, त्या सगळ्या मूव्हींचा गुजबंप मला हा मूव्ही बघताना आला. मला त्यांची आठवण आली. कारण मी जवळजवळ महाराष्ट्राच्या बाहेर 15 ते 20 वर्ष झालं राहतो आहे आणि कधीतरी मला असे मराठी मूव्ही वगैरे बघायला मिळतात. ऑफकोर्स मी OTG प्लॅटफॉर्म वगैरे जे अवेलेबल असतात किंवा मी जेव्हा महाराष्ट्रात जातो तेव्हा नक्की फक्त मराठी मूव्हींना प्रेफरन्स देतो. तर ज्यावेळी मी हा चित्रपट बघत होतो त्यावेळी कॉमेडीचे क्षण हे होतेच. अशोक सराफ यांची कॉमेडी असेल, विजय वाटकर यांची असेल, सचिन पिळगावकर यांची असेल, तर ही कॉमेडी मला खूपच आवडत होती. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये खूपच असा आपलेपणा आहे, एक फॅमिली मूव्ही म्हणतो आपण तसा. तर तुम्ही असं ठरवून गेलात की बाबा मला लाईक कल्की किंवा असे बॉलिवूडचे ॲक्शन मूव्हीज असतात किंवा हॉलिवूडचे ॲक्शन मूव्हीज असतात, तसे काहीतरी बघायला मिळेल वगैरे, तर तसे ह्याच्यात तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार नाही. मग तुम्ही तसं धरून जर गेला तर तुम्ही याला 1 स्टार पण देऊ शकत किंवा तुमच्या स्टारची ह्याला गरज पण नाही. हां, पण जर तुम्हाला हा एक फॅमिली मूव्ही, आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी मूव्ही, एक आपल्याला एक सामाजिक बांधिलकी असेल किंवा एक आपलं मराठी पण जागृत करणारं जर मूव्ही बघायची असेल तर ही नक्की तुमच्यासाठीच मूव्ही आहे. तुम्ही ही नक्की मूव्ही बघा. अजून मी एक गोष्ट या चित्रपटाबद्दल बोलू इच्छितो, ती म्हणजे या चित्रपटातील गाणी. सगळी गाणी इतकी सुंदर आहेत, इतके छान म्युझिक आहे, इतके चांगले त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. डान्स असतील, स्टेप्स असतील, मूव्ज असतील, ते बघून म्हणजे एकदम हा नक्कीच आजच्या काळातला चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला जुनं ते सोनं हे नक्की ह्याच्यातून तुम्ही साध्य बघू शकता. जुनं ते सोनं म्हणजे काय असतं, म्हणजे जुन्या कलाकारांची जे आपली आठवणी होत्या त्या. ज्यावेळी मी बाकी रिव्ह्यू बघत होतो त्यावेळी मला असं समजलं, म्हणजे त्यांच्या रिव्ह्यू नेटकरी जे होते त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की ते याला कोण 5 स्टार देते, कोणी 6 स्टार देते, आहे तेच रिपीट होते असं त्यांना वाटत होतं वगैरे. मला या चित्रपटामध्ये अजिबात असं काही वाटलेलं नाही. सगळे कॉमेडीचे लाईन्स वगैरे सगळे नवे आहेत, थीम नवी आहे, लोक नवे आहेत आणि पिक्चरायझेशन तर असलं मस्त आहे की बस. असं म्हणजे आधी असं एकदम कमी बजेटचे मराठी मूव्ही, कॅमेऱ्याची क्वालिटी वगैरे चांगली नाही, असे आधीचे जसे होते तसं अजिबात नाही आहे. एकदम फ्रेश वाटतो हा मूव्ही. एकदम कलाकार वगैरे एकदम खूप छान सुंदर दिसतात. प्रत्येकाने आपली जी भूमिका आहे ती 100% साकारली असं मी म्हणू शकतो. 100%. अक्षरशः काही क्षण असे इमोशनल आहेत जे कुठल्याही आजकालच्या पिक्चरामध्ये बघायला मिळत नाहीत. म्हणजे ते प्रेमाचे क्षण असतील, भावनांचे क्षण असतील, आईवडिलांसोबतचे, देवासमोरचे,
हे असले क्षण अगदी बघताना अगदी माझ्या डोळ्यामध्ये अश्रूसुद्धा आले आणि मी खळखळून हसलोसुद्धा. जिथं सिरियस हवा तिथं सिरियस आहे, जिथं कॉमेडी आहे तिथं कॉमेडी आहे. आणि जर चित्रपटाचा फ्लो इतका मस्त आहे की तो तुम्हाला खुर्चीला खेळवून ठेवतो. याच्यानंतर हे, त्याच्यानंतर हे, असं एक 10 सेकंद देखील मला जाणवलं नाही की मी आता बोर व्हायला लागलो, यार हे काय चाललं, असं कधीच वाटलेलं नाही. पण हे नेटकरी जे काय काय सांगत होते, आय डोंट नो, बाकी पिक्चरांचे पैसे घेऊन प्रमोशन करतात, कसे करतात आय डोंट नो, पण मला असला कोणताही अनुभव नाही आला. त्यामुळे मी तुम्हाला 100% सांगू शकतो, आवर्जून फॅमिलीसहित सगळ्यांसहित हा मूवी तुम्ही नक्की बघायला जा आणि याचा आनंद घ्या.